धसांचा डाव, मुंडेंवर घाव. कृषी घोटाळ्याची SIT चौकशी करा. धसांनी आवळला मुंडेंविरोधात फास. $275 कोटींच्या कृषी साहित्य खरेदी घोटाळ्यात उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली. मात्र आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात आरोपांचा फास आवळायला सुरुवात केली. तब्बल 78 बोगस कंपन्या सुरू करून खात्यांच्या लिंकिंगचं पाप केल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी मुंडेंवर केलाय. 78 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, ज्या अधिकाऱ्यांनीच स्थापन केल्या आणि MIDC दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे. या सगळ्याची स्वतंत्र SIT स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. खरं तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना DBT योजनेला फाटा देत 275 कोटींच्या कृषी साहित्याची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र याच प्रकरणात कोर्टानं क्लीन चिट दिली आणि धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करण्याचे संकेत अजित पवारांनी दिले. त्यामुळे पुन्हा मुंडेंविरोधात धसांनी थेट कृषी खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून आरोपांची राळ उडवून दिली. मुंडे आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने 169 कोटींचा घोटाळा झाला. घोटाळ्यासंदर्भात 54 पानी पत्र दिल्याचा दावा आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात असल्याचा दाखला देत चौकशी समितीची घोषणा नाही. सरकारी वकिलांकडून उच्च न्यायालयात गैरव्यवहार झाला नसल्याचा युक्तिवाद. गैरव्यवहार झाला नसल्याचा युक्तिवाद कोणत्या अहवालाच्या आधारे केला त्याची प्रत द्यावी अशी मागणी करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडमुळे मुंडेंची मंत्रिमंडळातून विकेट पडली. मात्र आता मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यानं धसांनी मुंडेंवर नेम साधलाय. त्यामुळे धनंजय मुंडेंवरील आरोपांची चौकशी करून सत्य बाहेर येणार की आरोपांकडे दुर्लक्ष करून अजित पवार मुंडेंना मंत्रिमंडळात संधी देणार याचीच उत्सुकता लागली आहे. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.